बंधन कितीचं होतं मी सांगितलं तर स्वराचा मिथ्यात्वाचा बंध होतो. आणि त्याचे 3 कसे झाले विभाग? 3 विभाग कसे झाले? 3 विभाग का झाले? समित मिथ्यातून हे दोन येतं हे झाले. कशामुळे झाले ते 3 वेळ? सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर त्याची शक्ती कमी होऊन ते 3 झाले. मिथ्यात्व ही शक्ती तीव्र होती, ती सम्यकत्वाचा घात करत होती. परंतु आता सम्यक दर्शन झाल्यानंतर त्या मिथ्यात्वाची शक्ती कमी होऊन त्यातले काही परमाणू सम्यक मिथ्यात्व रूप आणि काही परमाणू सम्यक रूपाने परिणमले. म्हणून ते एकाचे 3 विभाग झाले. तर उदाहरण पण दिलं होतं तुम्हाला. कोणतं उदाहरण दिलं होतं? ते सम्यक मिथ्यात्वासाठी उदाहरण दिले. 3 तुकडे झाले त्याच्यासाठी. साली चांगले असते त्याला यंत्रामध्ये घातल्यानंतर त्याचे 3 तुकडे होतात. तसेच तर हे सम्यक रूप यंत्राच्या वरे मिथ्यात्वाचे 3 विभाग होतात. काही मिथ्यात्व रूप राहतात, काही सम्यक मिथ्यात्व रूप होतात आणि काही सम्यक रूप होते. सम्यक मिथ्यात्व रूप सम्यक मिथ्यात्व कशाला म्हणायचं? सांगा की एक जण सांगा. तुम्ही सांगा. बरोबर आहे, सांगा. ज्या कर्माचा उदय असता जीवाचे परिणाम काही सम्यक स्वरूप आणि काहीचा मिथ्यात्व अशा दोन्हीचं मिश्रण परिणाम होतो. त्याच सम्यक मिथ्यात्व कर्म म्हणतात. स्पष्ट सांगायचं तुम्हाला. सम्यक प्रकृती कशाला म्हणतात? ज्या कर्माचा उदय असताना सम्यकत्वाचा नाश होत नाही, परंतु सम्यकत्वामध्ये दोष उत्पन्न होतात. कोणते दोष सांगितले ते? चर, मलिन आणि अपवाद हे दोष उत्पन्न होतात. कशामुळे उत्पन्न होतात? ते सम्यक प्रकृतीचा उदय असल्याने. जे सम्यक प्रकृती म्हणजे सम्यक नव्हे, सम्यक प्रकृती कर्माचा भेद झाला, ते मिथ्यात्वाचाच त्यातूनच उत्पन्न झालेले आहे. म्हणून त्यांनी सम्यकत्वाचा तर घात केला. सम्यक दृष्टीला सम्यक प्रकृतीचा उदय असतो. ज्यावेळेस सम्यक दृष्टी होतो ना, वेद सम्यक दृष्टी म्हणतात त्याला सम्यक प्रकृतीचा उदय असतो. त्याच्यामुळे त्याच्या कधी श्रद्धेमध्ये चंचलता दिसते, कधी मलिनता दिसते त्याच्यामध्ये, त्याच्या परिणामामध्ये. तर ते ह्या कर्माच्या उदयामुळे. कुठल्या कर्माच्या उदयामुळे? सम्यक प्रकृतीचा. आणि मिथ्यात्व कर्माचा उदय फक्त मिथ्या दृष्टीलाच असतो, सम्यक दृष्टीला असत नाही. आणि सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय कुणाला तिसऱ्या गुणस्थानामध्ये, ज्याचा उदय आहे तो तिसऱ्या गुणस्थानात जातो, मिश्र. आता ते पुढे आपण गुणस्थान घेऊ त्याला लक्षात येईल. तर हे दर्शन होण्याचे किती भेद झाले? किती भेद झाले? 3. सम्यक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्या दृष्टीचे किती भेद केले होते? तर सांगितले होते साधे मिथ्या दृष्टीने अनादि मिथ्या दृष्टी. अनादि मिथ्या दृष्टीजवळ दर्शन होण्याचा एकच भेद असतो, मिथ्यात्व. आणि साधे मिथ्या दृष्टीजवळ 3 असतात, सम्यक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक. साधे मिथ्या दृष्टीचा अर्थ जो सम्यक प्राप्त करून पुन्हा मिथ्यात्वामध्ये आला की त्याला साधी मिथ्या दृष्टी होती. आणि ज्याने अजून सम्यक दर्शन प्राप्तच केलं नाही तो अनादि मिथ्या दृष्टी. पर वो सबसे रेट हो सकता है, उसको अनादि जैसा हो गया वो ना, अनादि मिथ्या दृष्टि नहीं है, लेकिन हाँ सारे मिथ्या दृष्टि। आता पुढे मोनियाचे दुसरा भेद कोणते? चारित्र भेद. त्याचे पण आपण ते चारित्र बद्दल बघितलं होतं भेद. आपण 4 प्रकारचे चारित्र बघितलं होतं ना. कोणते 4 प्रकारचे चारित्र बघितलं होतं?
काळाचं दर्शन होण्याचे भेद बघितले, तर 4 कडून होण्याचे भेद सांगितले. तर याचे एकूण 25 भेद आहेत. ह्याच्यामध्ये पण 2 भेद करायचे, कषाय आणि नो कषाय. या कषायचे 16 भेद आहेत, नो कषायचे 9 भेद आहेत. कषायचे 16 भेद आता तुम्हाला येतातच, त्या चारित्र्यामध्ये सांगितलं होतं. अनंतानुबंधी, क्रोधमान, मायालोभ. हे कर्माचे भेद घ्यायचे सगळे. अनंतानुबंधी कषाय जीवाचे झाले, परंतु त्या कशाला उत्पन्न करणारे हे कर्म झाले. दोनचे पर्याय वेगळे लक्षात घ्यायचे. सगळे कर्माचे भेद चालत, म्हणजे उद्गल कर्माचे भेद चालत सगळे. अनंतानुबंधी, क्रोधमान, मायालोभ. क्रोध आदी 4 कषाय. पुढे 4 कशा सगळ्याला लावायचा. अप्रत्याख्यानावरून क्रोधमान, मायालोभ. दुसरे प्रत्याख्यानावरून सगळ्याला 4 कशा लावायचं. आणि संजीवनी. तर ते हे 4 कषाय जीवाचे आहेत, आणि ह्याला जे निमित्त आहे ते सगळं कर्म घ्यायचं. कषाय कर्म. अनंतानुबंधी कषाय कोणाला होतो? जीवाला. तो कशामुळे होतो? तर ह्या अनंतानुबंधी, क्रोध, मान, मायालोभाचा उदय असेल या कर्माचा, तर त्या जीवाला अनंतानुबंधी, क्रोध, मान, मायालोभ उत्पन्न होतो. आणि समजा तो जीव सम्यक झाला, आम्ही त्या दृष्टी दुसऱ्या गुणस्थानामध्ये सुद्धा उदय असतात, पहिल्या दुसऱ्या गुणस्थानामध्ये. सम्यक दर्शन झालं त्याला ह्या अनंतामध्ये 4 कषायांचा काय होतो? उदयाचा अभाव होतो. म्हणून त्याला कोणतं चारित्र्य प्रगट होतं सांगितलं होतं? सम्यक वाचरण किंवा स्वरूपाचरण किंवा सम्यक वाचरण चारित्र्य म्हणतात. हे अनंतानुबंधी कषाय जीवाचा परिणाम वेगळा आणि कर्म वेगळा. जीवाचा परिणाम आहे, त्याला निमित्त हे कर्म आहे. हे कर्माचे भेद चालायचं. तर त्या कर्म परमाणूमध्ये तो स्वभाव एकदम सांगितले, प्रकृतीबद्ध म्हणजे त्या कर्मामध्ये काही कर्म अशा त्याचा उदय असेल तर ते जीवामध्ये हे कशा उत्पन्न करतात. सम्यकचा भाग होणार. जरी सम्यदृष्टी आहे आणि अंतर्मनी त्याचा उदय आला तर तो दुसऱ्या गुणस्थानामध्ये जातो. नंतर अप्रत्याख्यानावर 4 कषाय हे कर्माचे भेद. कशाला म्हणणार? हिची व्याख्या काय करणार? आपण चारित्र्यामध्ये घेतलं होतं ना, याचा उदयाचा अभाव झाला की ते चारित्र्य होत आहे. जे देश संयमाचा आवरण करतो त्याला ज्या कर्माचा उदय असताना देश संयम प्रगट होत नाही, त्याला म्हणायचं अप्रत्याख्यानावरण कषाय. ज्या कर्माचा उदय असता सम्यक्त्व किंवा स्वरूपाचरण चारित्र्य प्रगट होत नाही, त्याला म्हणायचं अनंतानुबंधी, क्रोध, कर्म. अनंत म्हणजे मिथ्यात्व आणि अनुबंधी म्हणजे संबंध. ज्याचा मिथ्यात्वाशी ज्याचा संबंध आहे, अनंत संसाराला जे वाढवणार आहे ते अनंतानुबंधी कषाय. अप्रत्याख्यान कशाला म्हटलं? तयार करा तुम्ही जे व्याख्या सगळ्यांना म्हणजे ह्याच्यामध्ये ते पाठ करायला लागतच नाही. ज्या कर्माचा उदय असता देश संयम प्रगट होत नाही त्यास अप्रत्याख्यानावरण कषाय कर्म म्हणतात. तर प्रत्याख्यानावर कषाय कर्म कशाला म्हणणार? तिकडे लक्ष द्या. प्रत्याख्यानावर कशाला म्हणणार? सकल संयम
ते संयमाबरोबर तो कशा व्यक्त होतो. संयमपणा मेंदू कशा आहे पटा समजलतेचा अर्थ केला तर सम आणि ज्वलन. संयमाबरोबर जे ज्वलन म्हणजे त्याचं जे प्रकट आहे प्रकाशमान त्याला संज्वलन कषाय म्हणतात. तर त्या संज्वलन कषायाला कारणभूत कोण झालं ते संज्वलन कषाय कर्म झाले. जीवाचे संजन कषाय त्याला कारणभूत कोण संज्वलन कषाय कर्म नावाचं कर्म. जीवाचं प्रत्याख्यान म्हणजे त्याग न करणं परिणाम त्याला निमित्त कोण प्रत्याख्यानावरण कषाय. जीवाचं देश संयम न घेणं ते धारण न करणं हा असंयम त्याला निमित्त कोण आहे अप्रत्याख्यानावरण कषाय. आपण समजायचं आपण संयम धारण देश संयम धारण करत नाही म्हणजे आपल्या प्रत्याख्यान कषायचा अजून उदय आहे. आणि सम्यक तो पण झाला नाही तर तिथं आनंदानुभवी कषायाचा उदय आहे. तर हे कषायाचे 16 भेद कषाय कर्माचे हे सगळे कर्माचे भेद आहेत. तर हे 16 भेद आहेत. आणि नो कषाय कर्माचे 9 भेद आहेत. कोणते हास्य ज्या कर्माचं सगळं असं लावायचं ज्या कर्माचा उदय असताना हास्य होतं म्हणजे हसू येतं काहीतरी असं निमित्त घडतं आणि तिथं हसू येतं सगळ्यांना. काल सांगितलं ना कर्माच्या उदयाला काहीतरी कारण असतं निमित्त त्याला नो कर्म म्हणायचं. विदूषक वगैरे आला किंवा असे काहीतरी असे पात्र असतात सगळ्यांना हसू येतं. तर हास्य हे कर्म घ्यायचं सगळं. हास्य नो कषाय कर्म. हास्य रती ज्या कर्माचा उदय असताना कुणाला तरी प्रेम राग उत्पन्न होतो. चांगलं आवडतात एखादी गोष्ट तर तिथं काय होते रती होते. ते कर्म आहे त्या कर्माचा उदय असतो त्यावेळेला. हास्यरती शोक अरती ज्या कर्माचा उदय असताना शोक होतो काहीतरी कुणाचं तर वियोग होणार काहीतरी कारण घडणार ते त्याला आपल्याला शोक उत्पन्न. ज्या कर्माचा उदय असताना कुणाला तरी अप्रिती उत्पन्न होते त्याला म्हणायचं अरती नो कषाय कर्म. हे सगळे कर्माचे भेद लावायचे. जीवाचे परिणाम ते अरती परिणाम आणि त्याला निमित्तभूत जे कर्म आहे त्याला अरती नो कषाय कर्म. हे सगळं आपण कर्माचे भेद करतोय. हास्य रती आरती शोक अगोदर आरती घेतली शोक भय जुगुप्सा जुगुप्सा म्हणजे किळस. भय म्हणजे आता कुठल्या भय कषाय कर्माचा उदय आला तर काहीतरी आपल्याला भीतीला कारण होणार काहीतरी साप बसणार किंवा आणखी काहीतरी असं भयानक वस्तू दिसली आपल्याला की काहीतरी भीती उत्पन्न होते तर त्याला भय नो कषाय कर्माचा उदय आहे. आणि त्यावेळेला ते निमित्त बाहेर काहीतरी घडतं. बाहेरचे निमित्त घडलं त्याला नो कर्म म्हणायचं. आणि भय नो कषाय कर्माचा उदय आहे त्याला भीती उत्पन्न होते. जिगुप्सा ज्या कर्माचा उदय आला की कुणाला तरी विष काय त्याबद्दल किळस उत्पन्न होते. कोणतरी आजार आहे किंवा वगैरे बघितले की त्याच्याबद्दल किळस उत्पन्न होते. तर त्या जुगुप्सा नाम कर्माचा नो कषाय कर्माचा उदय आहे. नंतर काय सांगितलं तीन वेद पुरुषवेद आणि नभेद हे कर्म घ्यायचे सगळं. तिने आपल्या जवळ असतात कधी कुठला उदय सांगता येत नाही. एका मुळात एकाच वेदाचा उदय येतो. जो जन्मापासून जो वेद असेल ना तोच वेद शेवटपर्यंत ग्रंथ परंतु हा त्या कर्माच्या उदयाने तो जीवामध्ये भाव उत्पन्न होतो तर त्याला भाववेद म्हणतात. आणि तो भाववेद जन्मापासून मरेपर्यंत एकच असतो. आणि तो भाववेद असं नाही की बाहेरचा द्रव्य पुरुष आहे म्हणून भाव पुरुषच असेल. द्रव्य आणि भाव याच्यामध्ये विषमता पण असते. म्हणजे आपल्याला द्रव्याला पुरुष दिसतोय तो परंतु त्याचे भाव स्त्री वेदाचे असू शकतात. त्याचे भाव नपुंसक वेदाचे असू शकतात. त्याचे भाव पुरुष वेदाचे पण असू शकतात. ते द्रव्याच्या पेक्षा तो पुरुष आहे परंतु भावाच्या पेक्षा तिन्ही वेद असू शकतात. कुठल्या पण वेदाचा उदय असू शकतो किंवा द्रव्याला स्त्री आहे आणि त्याला पुरुष वेदाचे पण
ओळखायचं कसं? हं? ओळखायचं. ओळखायचं काय त्याच्या परिणामावर राणी लक्ष्मीबाई का उदाहरण ले हाँ? सकते, रानी लक्ष्मीबाई का उदाहरण ले सकते हाँ। हैं। तो मैं शौर्य दिखाते शौर्य वीरता उत्कृष्ट गुण ज्याच्यामध्ये असतात ते पुरुष वेदाचं उदय असू शकते. तरी स्त्री परंतु स्त्री वेद द्रव्य असेल तर ती पुढे जाऊ शकत नाही. भले द्रव्य पुरुष आहे परंतु तिचा भाव स्त्री आहे तर ती मोक्षाला पण जाऊ शकते. हां हां हां. भाव स्त्री वेद आहे आणि द्रव्य पुरुष वेद आहे तर तो मुली पण होऊ शकतात आणि मोक्षाला पण जाऊ शकतात. परंतु द्रव्य स्त्री आहे आणि पुरुष वेद असून पण काय उपयोग नाही. म्हणजे मुली होऊ शकत नाही किंवा पुढे पण चढू शकत नाही. गुण असतात भाव में बदलता रहता है, एक ही भाव में नाही जो जन्म से जो वही जन्म रहता से वही रहता है. द्रव्य भावेद वही रहता है. है। भाव भाव द्रव्य तो है सिर्फ भाव की द्रव्य कभी द्रव्य बदलता काय से डॉक्टर बोलते हो कुछ करते हैं ऑपरेशन वो वगैरह. ऑपरेशन के वो तो फिर मान्य नहीं है। हाँ। सिद्धांत के अनुसार तो कुछ भी कर रहे हैं। लेकिन भाव वेद कभी नहीं बदलता है. इसीलिए तो वो लेकिन सम्यक दर्शन का जब महत्व बताते हैं तो सम्यक दृष्टि में करके भाव त्रिवेदी भी नहीं होता है. भाव नपुंसक वेदी भी नहीं होता. भाव पुरुष वेदी होगा नियम से. सम्यक दर्शन का मतलब होता है ना तो नपुंसक नहीं होता है. स्त्री नहीं होता मतलब द्रव्य स्त्री नहीं भाव स्त्री भी नहीं होता. भाव नपुंसक भी नहीं होता. द्रव्य से भी पुरुष ही होगा और भाव से भी पुरुष ही होगा. अगले वो में नियम से जो अपने देखा है ना कि वेद के अपेक्षा लोक की अपेक्षा मोक्ष में जैसा कह रहा है सिद्धों का लोक की अपेक्षा इस लिंग से मोक्ष उसी जाए. भाव में उनका होगा। हाँ उसी भाव से मोक्ष जाए. इसलिए उसने वो उसे माना है। जब पिछले भाव में समय को करके गए आगे जाए तो तो उसमें से आते हैं। हाँ समय को लेकर के नहीं आए. ऐसे तो भाव में हाँ, क्या ऐसे भाव में उनको समय को होकर के शायद समय को होकर के उसी भाव से मोक्ष जाए तो उसी वे से जा सकते. केवल कीर्तन करो को उसका उदय नहीं आ सकता. हाँ। कीर्तन कर पुरुष वेदी भी होगी उससे द्रव्य से या भाव से. चला नऊ कसे लक्षात आले. हे कर्माचे घरी घ्यायचे सगळे. जीवाच्या ह्या भावाला निमित्त जे जे कर्म आहे त्याला ते नाव दिलं. त्या कर्माला पण तेच नाव. जीव के परिणाम के भी वही नाम है उनके जो निमित्त कर्म है उसके भी वही नाम है. हे जीवाचे कसे करणे निमित्त ते कर्म ते जीवाचे परिणाम आहे सगळे. त्याला निमित्त जे आहे ते त्या नावाचं कर्म आहे. म्हणून चारित्र म्हणजे कर्माचे किती भेद झाले 25 एक. दोन त्याने कशाय आणि नौकशाय. त्याला वेदने शब्द पण पुढे लावतात. कशाय वेदने आणि नौकशाय वेदने तत्वासूत्रामध्ये. म्हणजे वेदने कर्माचे भेद नाही. कशायचं वेदन करवित ते कशाय वेदने म्हणजे नौकशायचा अनुभव करत त्याला नौकशाय वेदने असं वेदने शब्द वापरतात. माहीत असं म्हणून सांगितलं तुम्हाला. ते वेदनेचं समजायचं नाही. तर मोन्याचे किती भेद झाले एकूण 25. मोन्याचे 28 झाले. तर कसे झाले 28 तर त्याचे दोन भेद सांगायचे. दर्शन मोन्य चारित्र. दर्शन मोन्याचे 3 आणि चारित्र मोन्याचे 25. चारित्र मोन्याचे दोन भेद कशा वेदने आणि नौकशा वेदने. कशा वेदनेचे 16 नौकशा वेदनेचे 9. अशा प्रकारे एकूण 28 भेद आहेत. आणि ह्या सगळ्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे हे लक्षात ठेवा करून त्याच्यात. हे सगळे आपल्याला आपल्या गुणांचा घात करत आहेत. आपल्याला देश संयुक्त प्रगट होऊ देत नाही. देश साहेब प्रगट होऊ देत नाही. मुली होऊ देत नाही. मग यथार्थ साहेब प्रगट होत नाही. तरी आपले शत्रूच आहेत ना आपल्याकडून जे प्रगट होऊ देत नाही ते. आणि असे रक्तीमुळे पण आपण स्वभावावरून राहत नाही. त्या विकारावर परिणाम करतो. म्हणजे सगळे कशाय आणि नौकशाय आणि हे दर्शन म्हणजे मिथ्या. ह्याला हे मिथ्या म्हणायचं. आणि हे रागद्वेष. आता हे ज्याला विभागणी करतात ना रागद्वेषामध्ये जीवाचे परिणामांची हे दोन मध्ये विभाग करतात राग आणि द्वेष. तर त्यामध्ये एकांवर तुम्हाला दुसरं सांगायचं भाव. हे दोन द्वेष आहेत. क्रोध आणि माया आणि लोभ राग रूप जीवाचे परिणाम. दोन हे 25 ते 25 दोन मध्ये विभागणी करायचं राग आणि द्वेषामध्ये. मोह म्हणजे दर्शन मोह राग द्वेष 3 शब्दामध्ये सांगितलं जातं ना. तर दर्शन मोहाला मोह घ्यायचं.
चारित्र म्हणून याला राग द्वेष मध्ये घ्यायचं. तर त्यामध्ये अनंतानुबंधी असो, अप्रत्याख्यान असो, प्रत्याख्यान असो, संतुलन असो. त्यातला क्रोध आणि मान कशामध्ये घ्यायचा? द्वेषामध्ये. हां. द्वेष आणि राग. माया आणि लोभ, राग. माया आणि लोभ हे राग आणि क्रोध आणि मान हे द्वेष रूप आहे. बघ, ज्याच्याबद्दल क्रोध झालेला असतो त्याच्याबद्दल द्वेष भाव येतो ना आपल्याला. आणि मान कशा आहे, आपण दुसरे सगळे हलके आहेत, मी मोठा आहे, सगळ्यांच्या बद्दल तिरस्काराचे भाव असतात, म्हणून तो द्वेष रूप आहे. आणि माया आणि लोभ हे सगळे राग रूप आहे. म्हणजे कुठेतरी वस्तू पाहायची आपल्याला, ते लोभ आहे ना, त्याच्या संबंधी राग म्हणून तर ते आपल्याला पाहिजे असते, ती प्राप्त करायसाठी आपण मायाचार करतो, म्हणून ते दोन्ही राग रूप आहेत, ते दोन क्रोध रूप आहेत. मग सगळ्यातले लावायचे. आता हे 16 त्यातले 8 राग रूप झाले, 8 द्वेष रूप झाले. त्याच्यानंतर हास्य हे राग आहे, रती राग रूप आहे, शोकरती द्वेष रूप आहे, भय जुगुप्सा हे द्वेष रूप आहे. रागामध्ये काय घेणार? तिन्ही वेद राग रूप आहेत. त्याच्याबद्दल इच्छा होते ना भोगण्याची, त्यामुळं 3 वेद, हास्य, रती हे 5 काय झाले? राग रूप झाले. आणि शोक, आरती आणि भय जुगुप्सा हे द्वेष रूप झाले. ते सगळ्या राग आणि द्वेषामध्ये सगळे समाविष्ट झाले. भय आणि जुगुप्सा 25 आहेत की नाही? म्हणजे हे 8 आणि हे 5 आणि 4 म्हणजे 8 आणि 5 13 काय झाले? राग. आणि 12 द्वेष झाले. 25 पैकी 13 राग रूप झाले आणि 12 द्वेष रूप झाले. राग द्वेषामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव होतो. क्रोध मान 8 घ्यायचे, 2 2 2 2 असे, आणि शोक, आरती, द्वेष असे 12 हे द्वेष रूप आहे. आणि राग रूप हे जीवाचे परिणाम, त्याला निमित्त बुद्धी कर्म घ्यायचे. पुढे मोहनी कर्म संपलं, लक्षात आलं? सौरभ जैन येत आहे. सौरभ जैन इंदोरवरून येत आहे. सौरभ येणार आहे. पुढे आयु कर्म कशाच म्हणतात? आयु कर्माचा उदय असता मनुष्याने पर्यायामध्ये ते सगळे झाले वाटते आपल्या वाचले आपण, तर ते सगळं झाले की आता लक्षात आलं ना? चारित्र मुले कर्म कशाच म्हणतात? वाचत येतो. चारित्र्यमूल्य कर्म कशास म्हणतात? ज्या कर्माचा उदय राग द्वेषांची उत्पत्ती होते व सम्यक चारित्र्याचे परिणाम प्रकट होत नाही, त्यास चारित्र्यमूल्य कर्म म्हणतात. ज्या कर्माचा उदय असता, ज्या कर्माचा उदय असता राग द्वेषांची उत्पत्ती होते आणि सम्यक चारित्र्याचे परिणाम प्रकट होत नाही. ते जे चारित्र उदय येत नाही, उलट राग द्वेष उत्पन्न करतात. चारित्र सगळं घात करतात, उलट राग द्वेष उत्पन्न करतात. ते काय म्हणायचं? चारित्र. सगळं राग द्वेष आतमध्ये आपण सगळं चारित्र मुले कर्माचे किती भेद आहेत? 10 कशा आहेत मुले कर्म आणि 9 कशा आहेत मुले कर्म. ते 16 कशा आहेत, 9 कशा आहेत. पुढं अनंतानुबंधी कसे, हे सगळं झालं आपलं. तर ज्या कर्माचा उदयाचा स्वरूपाचरण चारित्र प्रकट होत नाही, त्यास अनंतानुबंधी कसे म्हणतात. ज्या कर्माचा उदयाचा जे चारित्र प्रकट होत नाही, त्यास कोणतं म्हणतात? अप्रत्याख्यान. ज्या कशाचा उदय असता सगळं चारित्र प्रकट होत नाही, ते प्रत्याख्यान. ज्या कर्माचा उदय प्रकट होत नाही, संजुलन. इकडून दोन्हीकडून सांगतात.
अडकवतंय आयु कर्म. हे सगळ्या काही दृष्टांत पण दिले सांगते तुम्हाला. परत ज्ञानावर कर्म नंतर ते उद्या तर ज्याप्रमाणे आपल्याला पायामध्ये पुढे खोडा बांधला, पुढे खोडा बांधायचे किंवा त्या पेड्या घातल्या समजा, आपण जाऊ शकतो का ते स्थान सोडून दुसरीकडं? तसं ती पायातली पेढी आहे कर्म म्हणजे जोपर्यंत आयुकर्म संपणार नाही तोपर्यंत आपण त्या भवातून जाऊ शकत नाही. खूप त्रास व्हायला लागला घरामध्ये, खूप त्रास होतोय, मग काय करते तर आत्महत्या. मग आत्महत्या म्हणजे काय करतो आपण? आयुकर्माचा क्षेय करून हे करतो आपण आयुकर्माला. जे पुण्याचा उदय हे मनुष्य आहे म्हणजे पुण्य प्रकृती आहे आणि त्या पुण्य प्रकृतीचा घात आपल्या संकलेश परिणामाने होतोय. हे ज्याला आपण आयु बांधले असेल त्याला चांगल्या परिणामाने बांधली ना, कशाचा परिणामाने. परंतु आता काय करतो आपण? त्या मनुष्यभावातून मरण्याची इच्छा करतो, आत्मघात करत येतो. म्हणजे पुण्याचा काय केला आपण? नाश केला. परंतु नाश म्हणजे चांगलं झालं नाही तर त्याच्यामुळं दुर्गती मिळाली. आत्मघाताचे भाव नियमाने नरगतीच्या बंधनात आले. ज्याला आपण आत्मघाताचे विचार करतो त्याला नियमाने नरगती बांधली जाते. आणि तो जीव समजा त्याचा आयुबंध झाला नसेल पूर्वी तर तो नियमाने त्याला नरकायच्याच बंद करतो. आयु घातलेला करत असताना फास करत असताना म्हणून किती पण त्रास झाला तरी सुद्धा कधी मरण्याचे भाव करायचे तर मरण्याचे भाव आत्मघात की तो महापाप केला. नाविकर्म काय करतं? मनुष्याने पर्यायामध्ये जीवाला अडकून ठेवण्याचं काम करतं. जोपर्यंत कर्माचं उदय तोपर्यंत ते भोग संपू शकत नाही. ते भवामध्ये अडकणे. प्रत्येक कर्माचं कार्य ज्ञानावरणाचं कार्य काय केलं? ज्ञान गुणाचे पर्याय व्यक्त होणे, दर्शनावरून दर्शन गुण प्रगट होणे, दर्शन गुणाचे पर्याय प्रगट होणे. मोहनीय कर्म सम्यकपणे चारित्र्य गुणाचा वेदने कर्म काय करायचं? नमस्कार. आणि मोहनीय कर्म काय सम्यकपणे चारित्र्य गुणाचा कार्य. तसं आयुकर्माचं कार्य काय? भवामध्ये अडकून ठेवणे. जोपर्यंत आयुकर्माचं उदय होतो मनुष्य त्या भवातून सुटू शकत नाही. त्या आयुकर्माचा अपवर्तनाघात म्हणतात त्याला. जे बांधलेलं आहे पुष्कळ, परंतु त्या परिणामाच्या निमित्ताने किंवा त्याने ते विसंरक्षण वगैरे केलं ते सगळ्या आयुकर्माचे निश्चित अंतर्मुहूर्तात ते परिणाम सगळे उदय आले. आयुकर्म संपलं असं नाही म्हणजे आयुकर्म संपलं परंतु ते लवकर आणून संपवलं. ते फक्त मनुष्य आणि ते यांच्यामध्येच होऊ शकते, देव आणि नरकीमध्ये होऊ शकत नाही. त्या फक्त मनुष्य आणि ते यांच्यामध्ये अशी योग्यता आहे की ते लवकर होऊन संपू शकते. त्याच्या विषयभूषणाधिकाचे म्हणून त्याला काय म्हणतात अपवर्तन मतलब ये इनका अकाल मरण येतो मनुष्याने ते त्याची कर्मभूमीतले ते अपवर्त्य आयुष्य आणि देव नारकी आणि भोगभूमीतले मनुष्य दिलेचे हे अनपवर्त्य आयुष्य त्यांच्या आयुष्यात हात होत नाही. तर आयुकर्माचे किती भेद आहेत मग? जसं गती 4 आहे तशी आयु 4 प्रकारचे. जी गतीची नाव आहे तीच आयुची नाव आहे. नरकायु, तिर्यंचायु, मनुष्य आणि देव. त्याच्या आईचा उदय त्या गतीमध्ये जातो, त्या गतीमध्ये अडकतो. त्याचा उदय नरकामध्ये गेला 100 वर्ष आयुष्य जोपर्यंत त्याच्या आयुकर्माचा उदय तोपर्यंत तो तिथून सुटू शकला नाही. किती पण त्रास झाला तरी तिथं
बाकीचे 3 आयु पुण्य प्रशस्त आहे. एक नरकाच्या वेळेस पाप होतो. पण ते तो मरण्याची इच्छा असून सुद्धा मरू शकत नाही. तर त्यांच्यामध्ये मरण्याची इच्छा नसते. कोणी पण लहान किडा पण बघा, तुम्ही मारायचा प्रयत्न केला तर तो पळून जातो. मुंगी असते ती सुद्धा आपला जीव वाचवायला लागते. परंतु नरकामध्ये मरायची इच्छा असते, परंतु मरू शकतो. म्हणून हे 4 कीर्ती आहेत. त्या पुढे नामकर्माचे बघूया. हे चांगलं पाठ करून या सगळं. म्हणून याचे कर्म चांगलं अगदी पाठ केलं सगळं, त्याच्या मग पुढचे सगळं लक्षात येते. बंध, उदय, सत्व वगैरे. चला